मला एक प्रश्न पोलीस आयुक्तांना आणि आरटीओच्या मोठ्या हुद्द्यावर बसलेल्या अधिकाऱ्यांना विचारायचा आहे की जनतेने तुमचं नक्की काय घोडा मारलाय की त्याची शिक्षा तुम्ही जनतेला देत आहात। हा प्रश्न मी का विचारतोय हे व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला समजेल। मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत सिंहगड रोड नांदेड सिटी चौकात। तुमचा या सिग्नलशी काहीही संबंध नसेल तरी पण हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। आजपर्यंत मी जेवढे पण चौक कव्हर केले आहेत त्यापैकी सर्वात दळभद्री आणि नियमभंगांनी माखलेला हा चौक। लाल सिग्नलला तुम्ही इथे थांबलात तर लगेच तुमच्या मागचे लोक तुम्हाला सिग्नल तोडून पुढे जाण्यासाठी मागून हॉर्न वाजवायला सुरुवात करतात। त्यावरच गप्प बसत नाहीत, ते तुम्हाला शिव्या द्यायला लागतात मागून की तुम्ही सिग्नल का पाळताय म्हणून। तुमचा सिग्नल सुटून तुम्ही पुढे जायला लागल्यानंतर तुम्हाला हे कळते की चौकात तुम्ही एकमेव आहात जे सिग्नल पाळत आहात। लाईट ग्रीन झाल्यानंतर तुम्ही निघता तेव्हा चौकात दुसऱ्या साईडने सिग्नल तोडून आलेले लोक तुम्हालाच म्हणतात की ए घेवड्या, दिसत नाही का तुला। अर्थात इथे घेवड्याला यमक जुळणारा शब्द तुम्हाला माहित आहे। आणि याच गोष्टींमुळे दिवसभरात कमीत कमी 200 ते 300 छोटी मोठी भांडणे इथे ठरलेली आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरटीओचा व्हॉट्सअप कंप्लेंट नंबर, त्यांचा कंप्लेंट ईमेल आयडी आणि सिंहगड रोड ट्रॅफिक चौकी इथे मी स्वतः या सिग्नल बद्दल कंप्लेंट करून अजून एकही ट्रॅफिक पोलीस इथे त्यांनी पाठवलेला नाही। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या चौकापासून 2 किलोमीटर पुढे किरकटवाडी पर्यंत आणि 500 मीटर मागे लोकमत बिल्डिंग पर्यंत एकूण 7 ते 8 ट्रॅफिक पोलीस लोकांना फाईन मारत बसले आहेत। तेही अशा लोकांना अडवून ज्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, फक्त त्यांच्या कागदपत्रांसाठी त्यांच्यावर कारवाई चालू आहे। हे पोलीस आहेत का वसुली पथक? वसुली करण्यासाठी यांच्याकडे 7-8 पोलीस आहेत, पण चौकात उभे राहून लोकांना शिस्त लावण्यासाठी यांच्याकडे एकही पोलीस नाही। या सर्व अधिकाऱ्यांना मला इथे त्यांच्या कर्तव्याची आठवण करून द्यायची आहे की साहेबांनो, तुम्हाला दर महिन्याला जो पगार मिळतो ना, तो आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशातून। त्यामुळे ही कायद्याची दांडके तुम्ही सर्वसामान्यांच्या वर वापरण्याआधी तुमचे कर्तव्य इमानदारीने पार पाडा, त्यानंतर आम्ही तुमचे फटके पण आदराने खाऊ। सर्वसामान्य माणूस अजूनही कायद्याची खूप इज्जत करतोय आणि ती तो कायम करेल, यासाठी आता तुम्ही प्रयत्न करा। आणि या वेळेला हा व्हिडिओ जर कोणी पोलीस बघत असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब न करता अजिबात जाऊ नका, अजून बरेच विषय येणार आहेत।